नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं उघडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 4,600च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 4,600च्या भावावर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे आणि भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव सध्या विचारायला लागलाय की 4,600च्या भावावर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। कशात आम्हाला सर्वात जास्त फायदा होईल, विकण्यामध्ये की मग थांबण्यामध्ये? याच महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 4,600च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। जर या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी कशी आहे, इथून पुढे आपल्याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहताना दिसणार आणि या सर्वांच्या परिणामामुळे बाजारभाव तेजीत राहणार की मग मंदीत। आणि अशा परिस्थितीत जर आमच्याकडे आज सोयाबीन आलेलं असेल आणि 4,600चा भाव मिळत असेल तर थांबण्यात फायदा आहे की मग विकण्यात फायदा आहे, याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला या ठिकाणी सविस्तर देतो, ज्याच्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी स्पष्टतेनं कळतील। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, एवढीच आपणास कळकळीची विनंती। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय बाजार बघणं गरजेचं आहे। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव पातळी ही सातत्यानं $10.5 प्रतिबुशेसच्या आसपास दिसायला लागली आणि इथून पुढे 31 ऑक्टोबरपर्यंत बाजारभाव पातळी $10.5 ते $11 प्रतिबुशेसच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून आपल्याला काही प्रमाणात तेजीचे संकेत देशांतर्गत बाजारामध्ये दिसू शकतात, अशी शक्यता या ठिकाणी वाटायला लागली। दुसरीकडे 15 ऑक्टोबर नंतर कोणत्याही क्षणी मोदी सरकारकडून आपल्याला ₹4,892 प्रति क्विंटल या दरावरती सोयाबीनची खरेदी सुरू होताना दिसणार आहे आणि याच्यामुळे बाजारभाव आपल्याला वाढताना हमखास दिसणार। तर याच्यामुळे काय होणार मित्रांनो की जी बाजारभाव पातळी 4,600 दिसायला लागली ही हमखास आपल्याला येत्या 15 ते 20 दिवसात 5,000च्या दिशेने वाटचाल करताना दिसणार आहे। जर 15-20 दिवसाची कळ आपण काढू शकत असाल तर 4,600च्या भावावर अजिबात सोयाबीनची विक्री करू नका, कारण भाव आपल्याला पुढील 2-3 आठवड्यात 5,000पर्यंत जाताना दिसणार आहे। हा 5,000पर्यंत भाव गेला तर तिथं मात्र गरजेपुरतं सोयाबीन विक्री करा, बाकी दिवाळीपर्यंत त्या ठिकाणी थांबून आपण दिवाळीनंतर विक्री करू शकतात। म्हणजे पुन्हा काय होईल की निम्म सोयाबीन ठेवलं, भाव वाढला तर वाटेल निम्म ठेवलं होतं, भाव घटला तर वाटेल बरं झालं मी तेव्हा अर्ध विकलं होतं, माझा 100% झाला इथं फायदा। म्हणजे लक्षात आलं का तुमच्या मला काय म्हणायचंय की 4,600च्या भावावर सध्याच्या कंडिशनला अजिबात सोयाबीनची विक्री करू नका, कारण आपल्याला येत्या काही आठवड्यात सोयाबीनच्या भावात ज्या महत्त्वाच्या कारणांचा मी वरी तुम्हाला उल्लेख केला याच्यामुळे बाजारभाव 100% वाढताना दिसणार आहे। विचार आपण करून बघा। आपल्या हातातोंडाशी आलेली 200-300ची तेजी 200-300चा घास आपल्या लेकराबाळाच्या तोंडातून काढून व्यापाऱ्याच्या घशात घालू नका। थोडी कळ सोसा, उद्याचा दिवस आपला एवढं समजून चाला। 2-3 आठवड्यात 200-300ची तेजी म्हणजे आपल्या संपूर्ण सालभराच्या मेहनतीचं चीज तिथं होईल, पण घाई गडबडीत विक्री केली तर ही 200-300ची तेजी आपल्या हातातून हिरावल्या जाईल, पण त्याला कारणीभूत आपणच असणार। यामुळं घाई गडबड नाही तर थोडं विचार करा, थोडं स्थिर मनाने निर्णय घ्या, ज्यामुळे होईल आपला फायदा।
तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ होता याच्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की 4,600 भावावर विक्री केल्यानंतर फायदा आहे का थांबल्यानंतर फायदा आहे. माझं हे विश्लेषण आपणास कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारात कसा राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.